सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तात सलाम. देवाला जीवनात प्रथम स्थान द्या या म्हणण्याच्या पहिल्या भागात आपण पवित्र शास्त्रातून वचनाचे मनन करू. प्रभूमध्ये आनंद करा म्हणून पुन्हा होणे आनंद करा. फिलिपिकरास पत्र अध्याय 4 वचन 4मध्ये आपण पाहतो, आनंद प्रभूमध्ये करा, कारण प्रभू आपले जीवनात आहे. जिथे प्रभू आहे जिथे प्रभू आहे तिथं आनंद आहे. म्हणून प्रभूला आपले जीवनात स्थान द्या, म्हणजे त्याला आपले जीवनात प्रथम स्थान द्या. त्याला आपले जीवनात प्रथम स्थान दिल्याने आपण त्याच्या आनंदात त्यात आनंद आपणाला मिळेल. त्याचे पुढे नतमस्तक व्हा, त्याचे पुढे गुडघे टेका, त्याला समर्पण त्याचे स्वतःला त्याच्या पुढे समर्पण करा. त्याचे पुढे नम्र लीन व्हा. देव आमचा आश्रय आहे, तो आमचे सामर्थ्य आहे. तो संकटसमयी सदा आपणास सहाय्य करण्यास तयार असतो. तो देव आमचा आश्रय आहे आणि त्यामुळं तो संकटसमयी तो तुम्हाला सहाय्य नक्की करेल. आणि त्यामुळे तुम्ही कुठल्याही निराशेतून सर्व याच्यातून बाहेर पडा. देव आमचा आश्रय आहे व आमचे सामर्थ्य आहे, तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो, असे आपण स्तोत्रसंहिता 46 अध्याय वचन 1मध्ये पाहतो. तो आमचे सामर्थ्य आहे, त्याचे सामर्थ्याने आपण सर्व काही करू शकतो. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करणे शक्तिमान आहे, असे फिलिपिकरास पत्र अध्याय 4 वचन 13मध्ये आपण पाहतो. त्याच्याकडून आपल्याला जे सामर्थ्य मिळते त्याकडून आपण सर्व काही करू शकतो. त्यामुळं असे वचन सांगतं, त्याला पूर्णपणे शरण जा, त्याचे अभिवचनात त्याचे रममान व्हा, म्हणजे तो तुम्हाला मार्गदर्शक होईल. तुझे वचन माझ्या पावलासाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे होईल, असे स्तोत्रसंहिता 119 105मध्ये पाहतो. त्याचे प्रकाशाने आपले जीवन उजळून निघेल. सर्व दुष्टता आपल्या जीवनातून निघून जाईल. आत्म्याला आनंद प्राप्त होईल व तुम्ही म्हणाल, आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. प्रभू आपल्या जीवनातील निराशा प्रभूला घालवून टाकील. प्रभूला आपल्या जीवनात प्रथम स्थान द्या, म्हणजे प्रभू त्याच्यावर सर्व तुमचे जीवनातील समस्या सोपवा. तो तुमचा सर्व प्रकारे सहाय्य कर. तुझ्या जीवनाला त्याच्या सानिध्याची उत्कट तहान लागू दे, असे स्तोत्र 63:1मध्ये पाहतो. आपला जीवितक्रम त्याच्यावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल व तो तुझे मनोरथ पूर्ण करेल, असे आपण स्तोत्र 37:4मध्ये पाहतो. त्याच्यावर पूर्ण विश्वास टाका, त्याच्या सहाय्याने तो तुम्हाला पूर्णपणे सहाय्य करेल. जखैया जो जकातदार होता, ठेंगणा होता, तो प्रभूला पाहण्याची त्याची मनोमनी इच्छा होती, म्हणून तो उमराच्या झाडावर चढून बसला. गर्दीतून प्रभू येत होता, त्याला पाहायचे होते, पण प्रभूने त्याच्याकडे वर पाहिले. प्रभूचा प्रकाश त्याच्यावर पडला. प्रभूने त्याला म्हणले, जकैया, त्वरा करून खाली ये, कारण मला तुझ्या घरी उतरायचे आहे. तेव्हा तो त्वरेने खाली आला. उतरून त्या आनंदाने त्याने त्यांचे आगत स्वागत केले. प्रभूच्या सानिध्याने, प्रकाशाने त्याच्यामधील सर्व कटुता निघून गेली व प्रभूला तो म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यात देतो आणि अन्यायाने कोणाचे घेतले असेल तर ते चौपट परत करतो. त्याला येशूने म्हटले, आज ह्या घराण्याला तारण प्राप्त झाले, असे आपण लोककृत्य शुभवर्तमान अध्याय 19 1-10मध्ये पाहतो. हा जकैया जकातदार लोकांच्याकडून अन्यायाने वसुली करत असे आणि याच्या पूर्णपणे त्याचा जीवन बदलले, अंतःकरण बदलले. तुम्ही आपल्या अंतःकरणात प्रभूला स्थान द्या. त्याने जसे प्रभूला स्थान दिले त्याप्रमाणे तुम्ही आपल्या जीवनात प्रभूला स्थान द्या. तो तुमचे जीवन बदलेल. त्याच्या सान्निध्याचा ध्यास, तहान त्याच्या वचनाची तुम्हास लागू दे. त्याच्यावर सर्व चिंता त्याच्यावर सोपवा. सकाळ, दुपार, संध्याकाळ त्याच्या सान्निध्यात राहा. आपले गाराने, विनंत्या, प्रार्थना तो ऐकेल. स्तोत्र 55 वचन 17मध्ये आपण हे पाहतो. दावीद राजा
राजा असून देखील तो दिवसातून 7 वेळा प्रार्थना करीत असे. दानिएल नित्यनेमाने गुडघे टेकून दिवसातून 3 वेळा प्रार्थना करीत असे. असे दानिएल अध्याय 6 वचन 10मध्ये आपण पाहतो. निरंतर प्रार्थना करा, तिसरी 5-6मध्ये आपण पाहतो. आशेने आनंदी व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर राहा, कोणत्याही परिस्थितीत असा प्रार्थना करीत राहा. कारण नीतिमानाची प्रार्थना प्रबळ असते, तो परमेश्वर ऐकतो. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते, असे आपण याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 16मध्ये पाहतो. प्रार्थनेत सामर्थ्य आहे. परमेश्वराचे नेत्र नीतिमानाच्या हाकेकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना सर्व संकटातून मुक्त करतो, असे आपण स्तोत्र 34 वचन 15 आणि 17मध्ये पाहतो. लांबलचक लोकांना दाखवण्यासाठी प्रार्थना नको. प्रार्थना अंतःकरणातून शब्द तुमचे आले पाहिजेत. हगारा ही स्त्री होती. तिचा हंबडा देवाने ऐकला. ती म्हणाली, आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये, आणि त्याच्यासमोर बसून हंबोडा फोडू लागली. मस्केतले ते पाणी संपल्यावर तिने मुलाला एका झुडपाखाली ठेवले व ती रडू लागली. तिने हंबडा फोडला. आक्रोश तिचा देवाने ऐकला. देवदूताने आकाशातून हगारीला म्हटले, हगारे तू कष्टी का भिवू नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. मग देवाने तिचे डोळे उघडले. पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले आणि मुलाला पाजले. देवाने तिचा आक्रोश ऐकला व त्या वाळवंटात पाण्याचा झरा निर्माण केला. देव अंतःकरणातून आलेल्या प्रार्थना शब्द तुमचे ऐकतो. आपल्या अंतःकरणात त्याला स्थान द्या. तो निराशेतून, संकटातून अलगदपणे तुम्हाला बाहेर काढेल. त्याचा गौरव करा, उपकार स्तुती करा आणि जीवनाचा आनंद घ्या. धन्यवाद.